येशू उपदेश करू लागला आणि म्हणू लागला, पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. जो आपला जीव मिळवितो तो त्याला गमावील, पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्याला मिळवील. पण प्रथम देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधा. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. जोपर्यंत कोणी पुनर्जन्म घेत नाही तोपर्यंत तो देवाचे राज्य पाहू शकत नाही. मनुष्याच्या पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याच्या देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. मनुष्य मानवी आई वडिलांच्या उदरी जन्माला येतो, परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे. जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय दोषी ठरविले जाणे होणार नाही, परंतु जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. जे वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो तीही जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांना प्रकाश नको होता, त्यांना अंधार पाहिजे होता, कारण लोक वाईट कृत्य करीत होते. वाईट कृत्य करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो. तो प्रकाशाकडे येत नाही, कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्ये तो प्रकाश उघड करील. परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हांवर प्रीती केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा.